विद्यार्थी मित्रांनो, आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये जे पहिलं प्रकरण पाहिलं, व्यवस्थापनाची तत्वे. या व्यवस्थापनाची तत्वे या प्रकरणामध्ये व्यवस्थापन या संज्ञेचा अर्थ, तत्व म्हणजे काय, व्यवस्थापनाची तत्व म्हणजे काय, या संकल्पनेचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आणि त्यानंतर व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये किंवा व्यवस्थापनाचे स्वरूप याचाही काय केलेला आपण अभ्यास केलेला आहे. आणि त्यापुढे जाऊन शास्त्रीय व्यवस्थापनाचे सिद्धांत आणि व्यवस्थापनाचे सिद्धांत याचाही आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा अभ्यास करत असताना आपण प्रथम हेनरी फियॉल यांच्या व्यवस्थापन सिद्धांताचा किंवा हेनरी फियॉल यांनी मांडलेल्या व्यवस्थापनाच्या 14 तत्वांचा 14 नियमांचा आपण काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. हेनरी फियॉल यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी व्यवस्थापन या संज्ञेचा अभ्यास अगदी बारकाईनं वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळी निरीक्षणं नोंदवून यामधून त्यांना जे अनुभव आले त्या अनुभवांच्या आधारे त्यांनी व्यवस्थापनाचे 14 नियम तयार केले. आणि या 14 नियमांनाच आपण हेनरी फियॉल यांची व्यवस्थापनाची 14 तत्व असं म्हणतो. आणि या 14 तत्वाच्या एकूण संचालाच आपण हेनरी फियॉल यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत असं म्हणतो. हा व्यवस्थापनाचा सिद्धांत आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊन आपण FW टेलर यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेला शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत देखील आपण अभ्यास केलेला आहे. आणि हा व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडत असताना FW टेलर यांनी व्यवस्थापनाची जी 6 तत्त्वं सांगितलेली आहेत त्या 6 तत्वांचा देखील काय केलेला आहे, आपण अभ्यास केलेला आहे. FW टेलर यांनी हेनरी फियॉल यांच्या पुढं जाऊन व्यवस्थापन या संज्ञेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून काय केला, विचार केला. आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी व्यवस्थापनाची 6 तत्व सांगितली. त्या 6 तत्वांनाच मिळून आपण काय म्हणतो, FW टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत असं म्हणतो. त्यामध्ये त्यांनी जे नियम किंवा त्यांनी जी तत्व सांगितली होती त्या तत्वामध्ये व्यवस्थापन विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही, समरसत्ता आहे, विवाद नाही, मानसिक क्रांती, सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही, जबाबदारीचे विभाजन, अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास, असे एकूण 6 तत्व मांडलेली होती. या 6 तत्वांचा देखील आपण पहिल्या प्रकरणामध्ये काय केलेला, अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामधला काही भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून फक्त कोरोनाच्या या संकटामुळे त्या ठिकाणी बोर्डानं काय केलेलं आहे, कमी केलेला आहे. आणि मी तो भाग कोणता आहे तो तुम्हाला सांगितलेला देखील आहे. त्या भागाचा आपण अभ्यास करायची आवश्यकता नाही, फक्त एवढ्या वर्षापुरती. आणि मग त्यानंतर आपण याच प्रकरणामध्ये या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायसुद्धा अगदी आपण बारकाईनं त्या ठिकाणी काय केलं, अभ्यासलेला आहे. मग त्यामध्ये योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, जोड्या लावा, चुकीबरोबरची विधानं सांगा, गटात न बसणारा शब्द सांगा, असा स्वाध्यायसुद्धा आपण त्या ठिकाणी बारकाईनं काय केलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. आता या पहिल्या प्रकरणानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामधील दुसऱ्या प्रकरणाला आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्या प्रकरणाचं नाव आहे व्यवस्थापनाची कार्य. व्यवस्थापनाची कार्य. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची कार्य समजावून घेण्यापूर्वी आपल्याला व्यवस्थापनाच्या व्याख्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी विचार करावा लागेल. कारण व्यवस्थापनाच्या व्याख्यांचा आणि व्यवस्थापनाच्या कार्याचा अगदी जवळचा संबंध आहे. व्यवस्थापनाच्या कार्याचा अगदी जवळचा संबंध आहे. आणि म्हणून आपण व्यवस्थापनाची पहिली जी व्याख्या होती, मेरी पार्कर फॉलेट यांची व्याख्या प्रथम पाहूया. त्याने असं म्हटलं होतं की इतरांच्याकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. अशी साधी सोपी व्याख्या पार्कर यांनी केलेली होती. परंतु ही जर व्याख्या पाहिली तर या व्याख्येमधून आपल्याला व्यवस्थापन या संज्ञेचा पूर्ण अर्थबोध होत नाही.
आणि म्हणून आधुनिक व्यवस्थापनाचे जनक ज्यांना म्हणतो आपण, त्या हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनाची व्याख्या ही व्यवस्थापनाच्या कार्यांना विचारात घेऊन त्या ठिकाणी करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या व्याख्येच्या पेक्षा थोडी वेगळी व्याख्या हेनरी फेयॉल यांनी काय केली होती, मांडलेली होती. तर हेनरी फेयॉल यांच्या मतानुसार व्यवस्थापन म्हणजे भाकीत वर्तविणे, अंदाज बांधणे. भाकीत वर्तवणे म्हणजे अंदाज बांधणे. बघा, रेडिओवरती किंवा टी व्हीवरती बातम्या लागल्यानंतर हवामानाचा अंदाज सांगतात, म्हणजे उद्या हवामान कसं असेल, पुढच्या 24 तासामध्ये कसं असेल, त्याचं ते भाकीत वर्तवलं जातं. त्याला काय म्हणतो आपण, भाकीत वर्तवणे, आहे की नाही. तर व्यवस्थापना करत असताना व्यवस्थापनामधलं जे पहिलं कार्य आहे किंवा व्यवस्थापनामध्ये जर सुरुवातीला काय करावं लागत असेल, तर व्यवस्थापकाला आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे याविषयीचा पहिल्यांदा काय करावं लागत असेल, अंदाज बांधावा लागत असेल. आणि म्हणून नियोजन आणि अंदाज बांधणे या दोन्ही कार्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी काय केलं, त्याच्या व्याख्येमध्ये समावेश केलेला आहे. आणि म्हणून फेयॉल असं म्हणतो की व्यवस्थापन करणे म्हणजे भाकीत वर्तविणे म्हणजे अंदाज बांधणे, नियोजन करणे, संघटन करणे, कामाचे आदेश देणे आणि नियंत्रण किंवा ताबा ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्करच्या आणि यांच्या व्याख्येमध्ये बराचसा फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पार्कर यांनी एकच वाक्य केलं होतं की इतरांच्याकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन. इतरांच्याकडून म्हणजे आपल्या हाताखाली काम करणारे जे कर्मचारी आहे, जे कामगार आहेत, त्यांच्याकडून व्यवस्थापकानं काम करून घेण्याची जी कला आहे ती कला म्हणजे त्याला काय म्हटलं होतं, त्यांनी व्यवस्थापन असं म्हटलं होतं. तर फेयॉल यांनी त्याच्या पुढे जाऊन काय केलं की व्यवस्थापक जी कार्य करतो त्या सर्व कार्यांना एकत्रित करून काय केलं, त्या सर्व कार्यांना एकत्रितपणे काय म्हटलं, त्यांनी व्यवस्थापन असं म्हटलं. आणि व्यवस्थापक काय करतो या सगळ्या कार्याचा जर आपण सारांश जर घेतला त्या ठिकाणी, तर व्यवस्थापकाला व्यवसाय संघटनेमध्ये त्या ठिकाणी अंदाज बांधावे लागतात, नियोजन करावं लागतं. मानवी आणि इतर जी संसाधनं आहेत त्या संसाधनांना एकत्रित करावं लागतं, म्हणजे त्यांचं संघटन करावं लागतं. आपल्या हाताखाली जी लोक काम करत असतात त्या लोकांना त्या ठिकाणी काय करावं लागतं, कामाचे आदेश द्यावे लागतात. कामाचे आदेश द्यावं लागतं, त्यांना काम सांगावं लागतं. आणि त्यानंतर या सर्व घटकांमध्ये त्या ठिकाणी समन्वय ठेवावा लागतो. मानवी संसाधनं असतील किंवा भौतिक इतर जी संसाधनं असतील, यंत्रसामग्री वगैरे जी इतर संसाधनं असतील, या सर्व घटकांच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांच्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापकाला काय ठेवावा लागतो, समन्वय देखील ठेवावा लागतो. आणि हे सगळं करत असताना व्यवस्थापक आपल्या व्यवसाय संघटनेवरती त्या ठिकाणी काय करतो, नियंत्रण ठेवतो, सर्वांवरती काय करतो, ताबा ठेवत असतो. असं व्यवस्थापकाला सर्व कार्य मिळून जी सगळी कार्य करावी लागतात त्या सर्व कार्यांना एकंदरीत त्या ठिकाणी हेनरी फेयॉल यांनी काय म्हटलं होतं, व्यवस्थापन असं म्हटलं होतं. आणि हीच व्यवस्थापक जी कार्य व्यवसाय संघटनेमध्ये पार पाडतो त्याच कार्यांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या प्रकरणामध्ये करावायचा आहे. बघा, हेनरी फेयॉल याच्या नंतर पुढे जाऊन देखील काही तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यामधील देखील एका व्याख्येचा आपण या ठिकाणी काय करू शकतो, विचार करू शकतो. बघा, हेनरी फेयॉल याच्या नंतर पुढं ज्या तज्ज्ञांनी व्याख्या केल्या त्या तज्ज्ञांमध्ये ल्युथर गुलिंक यांनी केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्याही या ठिकाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, त्यांनी व्यवस्थापनाची कार्य किंवा व्यवस्थापन यासाठी त्यांनी एक शब्द दिला. काय केलं, एक शब्द त्यांनी दिलेला आहे. त्यांनी तो शब्द दिलेला आहे तो म्हणजे POSD CORB. आलं लक्षात. याच्यामधला जो P आहे P म्हणजे प्लॅनिंग म्हणजे नियोजन. त्याच्यानंतर दुसरा जो शब्द आहे O म्हणजे ऑर्गनायझेशन. आणि ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन कार्य किंवा संघटन करणे. त्याच्यानंतर S हा शब्द दिलेला आहे. S म्हणजे स्टाफिंग म्हणजे कर्मचारी निवड.
स्टाफची निवड करायची, म्हणजे आपल्या व्यवसाय संघटनेसाठी लागणारा कर्मचारी, लागणारे जे कामगार आहेत त्यांची काय करायची, निवड करायची. त्याला स्टाफिंग असं म्हटलेलं आहे त्याने. त्याच्यानंतर डी हा शब्द दिलेला आहे. डी म्हणजे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन करणे. डी म्हणजे निर्देशन करणे. त्याला आपण आपल्या सोप्या शब्दामध्ये काय म्हणू, लोकांना काम सांगणे किंवा काय करणे, लोकांना कामाचे आदेश देणे, त्याला काय म्हणू शकतो आपण, निर्देशन असं म्हणू शकतो. म्हणजे पी म्हणजे प्लॅनिंग, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन, एस म्हणजे स्टाफिंग, स्टाफिंग म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड, आणि डी म्हणजे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन, आणि निर्देशन म्हणजे काम सांगणे, म्हणजे काम सांगणे म्हणजे कामाचे आदेश देणे. त्यानंतरचा शब्द आहे सी ओ. सी ओ म्हणजे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय ठेवणे. काय करणे, समन्वय ठेवणे. व्यवसाय संघटनेमध्ये जे वेगवेगळे विभाग असतात, व्यवसाय संघटनेमध्ये जी मानवी संसाधनं असतात, व्यवसाय संघटनेमध्ये जी भौतिक संसाधनं असतात, या सर्वांच्यामध्ये मेळ घालणं, या सर्वांच्यामध्ये काय करणं, समन्वय ठेवणं म्हणजे कोऑर्डिनेशन. त्याला काय म्हणतो आपण, समन्वय कार्य असं म्हणतो. आणि त्यानंतर पुढं एक शब्द दिला आहे त्यांनी, तो म्हणजे आर. आर म्हणजे रिपोर्टिंग. रिपोर्ट करणे म्हणजे किंवा रिपोर्ट देणे म्हणजे रिपोर्टिंग म्हणजे त्या ठिकाणी अहवाल देणे. कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी, पर्यवेक्षकांनी किंवा विभाग प्रमुखांनी जे काही काम केलेलं असेल त्या कामाचा अहवाल काय करणे, आपल्या वरिष्ठाला देणे. त्याला काय म्हणतो आपण, रिपोर्टिंग असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, रिपोर्टिंग असं म्हणतो. आणि त्यानंतर एक शब्द दिला आहे त्यांनी, बी. कोणता दिला आहे, बी. बी म्हणजे बजेटिंग. बी म्हणजे बजेटिंग, आणि बजेट म्हणजे अंदाजपत्रक. बजेट म्हणजे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक तयार करणे. अंदाजपत्रक तयार करणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, हेनरी फ्युएल यांनी व्यवस्थापनाची काही कार्य सांगितली होती. त्या कार्यामध्ये त्यांनी कशा कशाचा समावेश केलेला होता, अंदाज बांधणे, नियोजन करणे, अंदाज बांधणे, नियोजन करणे, त्याच्यानंतर संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे, नियंत्रण किंवा ताबा ठेवणे, है की नाही. एवढीच कार्य त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या व्याख्येमध्ये त्या ठिकाणी हेनरी फ्युएल यांनी काय केली होती, समाविष्ट केलेली होती, है की नाही. बघा, या कार्याशिवाय पुढं जाऊन ल्युथर यांनी काही कार्यांचा त्याच्यामध्ये काय केला, नव्याने समावेश केला. आणि ती कार्य म्हणजे रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे अहवाल देणे. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा आपल्या वरिष्ठाला काय करणे, अहवाल सादर करणे. हे कार्य काय केलं त्याच्यामध्ये, त्यांनी समाविष्ट केलं. त्यानंतर एक दुसरं कार्य समाविष्ट केलं त्याच्यामध्ये, कोणतं, बजेटिंग. बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. म्हणजे आपल्या व्यवसाय संघटनेच्या सर्व आर्थिक बाबींचं काय करणे, अंदाजपत्रक तयार करणे. हे काम देखील कोणाला करावं लागतं, व्यवस्थापकाला करावं लागतं. आणि त्यामुळं ल्युथर गुलिंक यांचं असं म्हणणं आहे की व्यवस्थापक जी कार्य करतो ती सर्व कार्य म्हणजेच व्यवस्थापन. पण त्या कार्यामध्ये कोणकोणत्या कार्याचा त्यांनी समावेश केला, पी म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे नियोजन. ओ म्हणजे ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संघटन करणे. यस म्हणजे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड करणे. डी म्हणजे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन किंवा कामाचे आदेश देणे. सी ओ म्हणजे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधणे. आणि आर म्हणजे रिपोर्टिंग. आणि रिपोर्टिंग म्हणजे अहवाल देणे. आणि शेवटचा शब्द बी. शेवटचा शब्द कोणता, बी. बजेटिंग. आणि बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. काय करणे, अंदाजपत्रक तयार करणे. म्हणजे हेनरी फ्युएल यांच्या कार्याचाच त्यांनी पण समावेश केलेला आहे. पण त्याच्यामध्ये नव्यानं काय केले, त्यांनी 2 कार्य काय केले, समावेश केलेली आहेत. आणि ती कार्य म्हणजे अहवाल देणे आणि अंदाजपत्रक काय करणे, तयार करणे. आणि त्यामुळं हेनरी फ्युएल याच्यानंतर ल्युथर गुलिक यांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या कार्यानंच काय केलेलं आहे, व्यवस्थापनाच्या व्याख्येमध्ये काय केलेलं आहे, समावेश केलेला आहे. थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल तर व्यवस्थापक जी सर्व कार्य पार पाडतो त्या सर्व कार्यांना एकत्रितपणे व्यवस्थापन करणे असं म्हणता येईल. म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये ॲज अ मॅनेजर, एका व्यवस्थापकाच्या पदावरती नियुक्ती झाल्यानंतर, एका व्यवस्थापकाच्या खुर्चीवरती बसल्यानंतर
ती व्यक्ती आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये जी सगळी कार्य पार पाडते त्या सर्व कार्यांना मिळून किंवा तो जे काही करतो त्या सर्व कार्यांना मिळूनच काय म्हणता येईल आपल्याला व्यवस्थापन असं म्हणता येऊ शकेल. काय म्हणता येऊ शकेल? व्यवस्थापन असं म्हणता येऊ शकेल. आणि म्हणूनच एक तज्ज्ञ एल ए ॲलन यांचं असं मत आहे किंवा त्यांनी असं मत मांडलं की व्यवस्थापक जे करतो ते म्हणजे व्यवस्थापन. आणि हेनरी फ्युएल यांच्या मतानुसार व्यवस्थापकाची कार्य हे कशानं सुरू होतात? नियोजनानं सुरू होतात. व्यवस्थापनाची कार्य कशानं सुरू होतात? नियोजनानं. मग त्याच्यामध्ये नियोजन, संघटन, आदेश देणे, समन्वय साधणे, निर्देशन अशा कार्यांचा काय होतो? त्याच्यामध्ये समावेश होतो. समावेश होतो. म्हणजे हेनरी फ्युएलची कार्य ही नियोजनानं सुरुवात होतात आणि कशानं संपतात? नियंत्रणानं संपतात. तर ल्युथर यांनी केलेली जी व्याख्या आहे त्या कार्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापनाचं कार्य हे नियोजनानंच सुरू होतं. कशानुसार सुरू होतं? नियोजनानंच काय होतं? सुरू होतं. पण नियोजन, संघटन, समन्वय, आदेश देणे, कर्मचारी निवड या कार्याबरोबरच त्यांनी दुसऱ्याही 2 कार्याचा काय केला? त्याच्यामध्ये समावेश केला. म्हणजे नियंत्रण कार्यामध्ये दुसरी 2 कार्य काय केली? त्यांनी समाविष्ट केली. आणि ती दुसरी 2 कार्य म्हणजे अहवाल देणे. काय करणे? अहवाल देणे. आणि दुसरं बजेटिंग म्हणजे अंदाजपत्रक तयार करणे. ही देखील कार्य कोणाला करावी लागतात? व्यवस्थापकाला करावी लागतात. आणि म्हणून त्यांनी व्यवस्थापन या संज्ञेला त्या ठिकाणी POSDCORB असा काय केलेला होता? शब्द दिलेला होता. म्हणजे ही सगळी कार्य म्हणजे व्यवस्थापन असं त्यांना म्हणायचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये ल्युथर यांनी सांगितलेली आणि हेनरी फ्युएल यांनी सांगितलेली जी व्यवस्थापनाची काही कार्य आहेत त्या कार्यांपैकी काही कार्यांचा आपल्याला काय करायचं? यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना या कार्याचा म्हणजे समजा नियोजन, तर नियोजन या संज्ञेचा अर्थ आणि त्यानंतर नियोजनाचं महत्त्व. संघटन या संज्ञेचा अर्थ आणि संघटन या संज्ञेचं महत्त्व. कर्मचारी व्यवस्थापन या संज्ञेचा अर्थ किंवा व्याख्या आणि त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनाचं व्यवसाय संघटनेमध्ये असलेलं महत्त्व याचा काय करायचं? आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतरचं कार्य निर्देशन म्हणजे डायरेक्टिंग. निर्देशन या संज्ञेचा अर्थ आणि निर्देशन या संकल्पनेचं व्यवसाय संघटनेमध्ये असलेलं महत्त्व हेही आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर समन्वय कॉर्डिनेशन म्हणजे काय? त्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्यानंतर समन्वय या संज्ञेचं व्यवसाय संघटनेमध्ये असलेलं जे महत्त्व आहे ते महत्त्व काय करायचं? आपल्याला पाहायचं आहे. आणि व्यवस्थापनाचं जे शेवटचं कार्य आहे, आपण नेहमी असं म्हणतो की व्यवस्थापन कार्याची सुरुवात ही नियोजनानं होते आणि संपते कशानं? नियंत्रणानं संपते. तर नियंत्रण या संज्ञेचा अर्थ आणि नियंत्रण या संज्ञेचं महत्त्व व्यवसाय संघटनेमध्ये काय आहे? या सर्व बाबींचा काय करायचा? आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापनाची जी कार्य आहेत ती व्यवस्थापनाची कार्य कोणकोणती सांगता येतील? नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि शेवटचं व्यवस्थापनाचं कार्य कोणतं? नियंत्रण. अशा एकूण 6 कार्याचा अर्थ, त्यांच्या व्याख्या आणि त्यांच्या व्याख्या पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला या संकल्पनांचं व्यवसाय संघटनेमध्ये असलेलं महत्त्व काय करायचं? आपल्याला या प्रकरणामध्ये काय करायचं? अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात उत्तरे द्या हा जो प्रश्न असतो आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो की नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. कर्मचारी व्यवस्थापनाचे म्हणजे कर्मचारी निवडीचं महत्त्व स्पष्ट करा. नियंत्रणाचे महत्त्व स्पष्ट करा. किंवा टिपा लिहा हा जो प्रश्न असतो त्या टिपा लिहा या प्रश्नामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो की समन्वयाचे महत्त्व सांगा. तर या पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी किती मार्कासाठी विचारला जाऊ शकतो? 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. आणि हाच प्रश्न जर त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिटेल्समध्ये विचारला तर त्या ठिकाणी 10 मार्काला सुद्धा दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकरणावरती काय केलेला असतो? विचारलेला असतो. नियोजन या संकल्पनेची व्याख्या सांगून नियोजनाचे महत्त्व काय करा? स्पष्ट करा. नियोजनाची व्याख्या
अर्थ, व्याख्या आणि प्रस्तावना यासाठी काय केलेले असतात, 2 मार्क दिलेले असतात. तर नियोजनाचे महत्त्व त्याचे 10 मुद्दे आहेत जवळजवळ. किती मुद्दे आहेत? 10. म्हणजे प्रत्येक संकल्पनेचं महत्त्व सांगत असताना 8 ते 10 मुद्दे त्याच्यामध्ये काय समाविष्ट केलेले आहेत, की नाही. मग ते महत्त्व लिहिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे 8-10 मुद्दे जे लिहिले असतील त्याच्यासाठी परीक्षेमध्ये किती मार्क असतात? 8 मार्क दिलेले असतात. म्हणजे 8 अधिक 2 बरोबर किती झाले त्या ठिकाणी? 10 मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्नसुद्धा याच्यावरती होऊ शकतो. आणि व्यवस्थापनाच्या कार्यावरतीच नेहमी त्या ठिकाणी रिकाम्या जागासाठी विचारलेला एक प्रश्न असतो की व्यवस्थापन कार्याची सुरुवात टिंबटिंबने होते आणि व्यवस्थापन कार्याचा शेवट हा काय होतो? नियंत्रणाने होतो. तर या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला नियोजन काय करायचं असतं, शब्द लिहायचा असतो. हेही वाक्य तुम्हाला नेहमी काय केलं असतं, परीक्षेमध्ये विचारलेलं असतं. तर या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थापनाची कार्य कोणकोणते आहेत, त्या कार्यांची काय करता आले, त्या कार्यांविषयी काय केलेले आपण या तासामध्ये काय केले माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण नियोजन म्हणजे काय, अगदी उदाहरणासह समजा तुम्हाला सिमला या ठिकाणी सहलीसाठी जायचं आहे आणि सहलीसाठी जायचं आहे आणि समजा नियोजनच केलं नाही तुम्ही, तर नियोजन केलं नाही तर ती सहल तुमच्या स्मरणामध्ये कायमस्वरूपी राहू शकणार नाही. तुम्हाला असंख्य अडचणींना काय करावं लागेल, त्या ठिकाणी तुम्हाला तोंड द्यावं लागेल. आणि त्यासाठी अगदी उदाहरणासह 1-2-3 उदाहरणासह नियोजन ही संकल्पना नेमकी काय आहे याचा अर्थ आपण काय करू, पुढच्या तासाला किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना त्या ठिकाणी शुभ आशीर्वाद. सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पुस्तकं किंवा PDF तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यातून त्या ठिकाणी तुम्ही ते आपला अभ्यास त्या ठिकाणी पहा, वाचा. तुम्हाला ज्या नोट्स पाठवलेल्या आहेत त्या नोट्स आपल्या वहीमध्ये काय करा, त्या ठिकाणी तुम्ही लिहून काढण्याचा प्रयत्न करा किंवा काढाच. काय करा, वहीमध्ये नोट्स काय करा, लिहून काढा. आणि थोडं वाचनालाही काय करा, प्रारंभ करा. कारण आपला अभ्यासक्रम जरी कमी केला असला तरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोनामुळे आपले दिवस हळूहळू काय होतात, त्या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी दिलेले जे दिवस आहेत ते दिवस काय होतात, कमी आपल्याला झालेले दिसून येतात. आणि त्यामुळे आपण वेळी सावध होऊन त्या ठिकाणी सर्वांनी काय केली पाहिजे, अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. थँक्यू.